काय आहे? आता भूभाग खूप झालाय, आता आपण कुठे जाऊ? समुद्राकडे. थोडंसं वातावरण चेंज करू. Discuss the multi-agency approach to the coastal security in India and the challenges in it. Implementations with the special reference to the role of the Indian Navy, Coast Guard and Marine Police. भारतातील किनारी सुरक्षतेसाठी बहुसंस्थानात्मक दृष्टिकोनाची काय करा? चर्चा करा. त्यांच्या अंमलबजावणीतील आव्हाने स्पष्ट करा. विशेषतः नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या असलेल्या भूमिकेची संदर्भ देऊ. मग आता आपल्याला इथं काय फोकस करायचं आहे? फोकस आपल्याला इथं करायचा आहे की आपल्याला कोस्टल सिक्युरिटी बद्दल भाष्य करायचं आहे. कोणाबद्दल? कोस्टल सिक्युरिटी. कोस्टल सिक्युरिटीचे असलेले आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पहिले चॅलेंजेस. म्हणजे आपला सब क्वेश्चन मध्ये फोकस काय असेल लेकरांनो? चॅलेंजेस विथ रिस्पेक्ट टू कोस्टल सिक्युरिटी. बरोबर आहे. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ते चॅलेंजेस इम्प्लिमेंटेशन करत असताना स्पेशल रेफरन्सेस आपल्याला कोणाचा घ्यायचा आहे? इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड आणि मराईन पोलीस. हा तुमचा सेकंड सब क्वेश्चन आहे. भारताच्या सागरी सुरक्षेबद्दल असलेले प्रॉब्लेम सांगा. सागरी सुरक्षेच्या संदर्भामध्ये असलेले महत्वाच्या प्रॉब्लेम्स मध्ये कोण जास्त फेस करतंय? इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड आणि मराईन पोलीस. मग यांच्या दृष्टिकोनातून काय प्रॉब्लेम्स आहे आपल्याकडं हे तुम्हाला इथं काय करायचं आहे? मेन्शन करायचं आहे. कळालं? एका क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन? 2 क्वेश्चन. पहिलं काय लिहायचंय तुम्हाला? काय लिहायचं? चॅलेंजेस. कोणाचे? कोस्टल सिक्युरिटीचे विथ रेफरन्स टू इंडियन नेव्ही, यस, आणि मराईन पोलीस. कळालं? कळालं? प्रस्तावना कसं असेल किंवा लोकस फोकस काय असेल? लोकस तर सेमच आहे. फोकस काय करायचं आहे? किनारी सुरक्षितेसाठी बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन काय आहे, त्याच्यामधील असलेले आव्हाने आणि नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलीस यांची काय भूमिका काय असेल ह्या पद्धतीने तुम्हाला तिथं लिहायचं आहे. इंट्रोडक्शन काय आहे बघूया. भारत किनारी पट्टी सुरक्षेसाठी एक मजबूत बहु एजन्सी दृष्टिकोन किंवा बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन हा काय आहे? वापरतो, ज्यामध्ये त्रिस्तरीय प्रणालीचा काय आहे? समावेश आहे. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सांगणंच गरजेचं आहे की आपल्या भारत देशाच्या सागरी सुरक्षेसाठी काय काय केल्या जात आहे. मग याच्यामध्ये स्पष्टपणे सांगायचं आहे की आपण त्रिस्तरीय प्रणालीचा काय करतोय? वापर करतोय. मग त्रिस्तरीय प्रणालीमध्ये कोण आहे? नौदल, तटरक्षक दल आणि त्या प्रकारचं तटरक्षक पोलीस. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर पाळत ठेवणे आणि समन्वित प्रतिसाद यंत्रणा वाढविण्यासाठी चौकट लक्षणीयरित्या काय करणे? मजबूत करण्यात आलेली. मग अशा वेळेस तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन मध्ये हे सांगायचं आहे की आपल्या भारत देशामध्ये कोस्टल सिक्युरिटीला प्रॉब्लेम्स फेस करणारे हे 3 महत्वाचे घटक आहे. एक आहे तुमचं असलेलं इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड अँड मराईन पोलीस. मग हे फेस करत असताना आपल्याकडे अजून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे 2008च्या दहशतवादी हल्ल्यानंतर. मग हे प्रस्तावनेमध्ये तुम्हाला यायला पाहिजे का? कारण की त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या दिसून येते. ठीक आहे. मग आता क्वेश्चन कळाला. क्वेश्चन परत एकदा दाखवतोय आणि परत 6 मिनिटं देतोय. सॉल्व करा. चलो बॅक टू पवेलियन. देखेंगे स्ट्रक्चर कसं बनवणार. स्ट्रक्चर बनवता वेळेस परत 2च गोष्टीचं आहे महत्व. का? कारण की क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्याच प्रकारच्या क्वेश्चनची डिमांड झालेली. पहिलं काय? बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन कसा आहे ते सांगा. आणि दुसरी गोष्ट अंमलबजावणीमधील आव्हाने काय काय आहे. बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन कसा आहे आणि कशा पद्धतीने आहे ते आपल्याला तिथं बघायचं आहे, कारण की क्वेश्चननी त्या प्रकारची डिमांड केलेली. मग अशा वेळेस आपण बघतोय तर बहुसंस्थानात्मक दृष्टिकोनामध्ये काय असणार आहे? तर पहिली गोष्ट भारतीय नौदल असणार आहे. आता या संदर्भामध्ये तुम्ही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं कोस्टलचा असलेला इथं काय करू शकत होते? नकाशा काढू शकत होते की आपल्या भारत देशामध्ये कसं असणार आहे. 12 नॉटिकल माइल्स पर्यंत काय असतं? काय असतं? पोलीस, मराईन पोलीस. 12 नॉटिकल पासून 200 नॉटिकल माइल्स पर्यंत कोण असतं? तटरक्षक दल. आणि 200 नॉटिकल माइल्स पासून पुढे कोण असतं? इंडियन नेव्ही. तुम्ही हे काढू शकत होते कारण की अल्टिमेटली आपल्याला शोज करायचंय ना की अशा पद्धतीने काय आहे, तर हे तुम्ही तिथं काढू शकत होता. मग अशा पद्धतीने भारतीय नौदल लीड एजन्सी म्हणून तिथं काम करणार आहे हे मेन्शन करा.
आपल्याकडे बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन का बरं स्वीकारला? कारण की आपल्याला कोस्टलला पूर्ण कव्हर करायचं आहे. मग कोस्टलला जर आपण अशा बहुसंस्थानात्मक स्वरूपाच्या माध्यमातून कव्हर नाही केलं तर आपल्याकडे सिक्युरिटी पर्पज असलेल्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या जाऊ शकतात का? नाही केल्या जाऊ शकत. परिणाम स्वरूप त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय आहे, बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन तुम्ही स्वीकारला पाहिजे. मग भारतीय नौदल आहे तर त्या पद्धतीने तुम्ही तिथे मेन्शन करा. भारतीय तटरक्षक दल आहे, गस्त घालण्यासाठी त्या प्रकारे प्राथमिक संस्था म्हणून त्याचं महत्व आहे. काही गोष्टी जर तुमच्याकडं पर्टिक्युलर आपण इंडियन नेव्हीकडनं मिस आउट झाली तर पुढे जाऊन कोणाला काउंटर करणार? तो इंडियन कोस्ट गार्डला करणार आहे. मग इथं मेन्शन करा की गस्त घालण्यासाठी प्राथमिक काय म्हणून आहे, संस्था आहे. आणि लास्टला काय आहे, सागरी पोलीस, किनारी आणि जवळील किनाऱ्यावरील असलेली सुरक्षा आपल्याला तिथं आहे. मग अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन आहे. ही एक संस्था आहे, ही एक संस्था आहे, ही एक संस्था आहे. सोबतच याला असिस्ट करणारी काय आहे, विविध प्रकारच्या एजन्सीज आहे आपल्याकडं, पोलीस एजन्सीज आहे. जेव्हा लँडवर येणार आहे तेव्हा त्यांना सपोर्ट कोण करणार आहे, पोलीसवाले. मग अशा पद्धतीने भारत सरकारने कोस्टलचं पूर्ण प्रोटेक्शन करण्यासाठी बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन काय केलेला आहे, स्वीकारलेला आहे. थोडक्यात आपल्याला बहुसंस्थानात्मक जी काही गोष्टी आहे ते तुम्हाला मेन्शन करता आली पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा काय आला पाहिजे, मॅप तिथं आलाच पाहिजे. मॅपमध्ये मेन्शन करा 12 नॉटिकल माइल्स पर्यंत काय, 200 काय आणि त्याच्या पुढं काय असणार आहे. गेटिंग माय पॉइंट्स? हे अशा पद्धतीने तुम्हाला मांडायचं आहे. आव्हाने काय काय आहे? सगळ्यात महत्वाची आव्हाने आपल्याला बघणं आहे. बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन स्वीकारला, मोठमोठ्या एजन्सी आपण स्थापन केल्या, काही प्रॉब्लेम आहे का आपल्याकडं? नाही. पण प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या अंमलबजावणीच्या असलेल्या पॉलिसीजमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. काय आव्हाने आहे? पहिली गोष्ट समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण सगळ्यात मोठा असलेला प्रॉब्लेम आहे. जेवढ्या तुमच्या बहुसंस्थानात्मक संस्था कार्याची विभागणी तेवढी जास्त कशामध्ये नाहीये, समन्वयाचा अभाव. कोऑर्डिनेशन इज द मेजर प्रॉब्लेम्स. म्हणून तर बघा ना 2008 मध्ये आपल्या एवढ्या बहुसंस्थानात्मक संस्था असूनही सुद्धा आपल्या भारत देशामध्ये कोण घुसला, अजमल कसाब. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जर तुमच्याकडे इंडियन नेव्ही पण आहे, इंडियन कोस्ट गार्ड पण आहे आणि तुमच्या मराईन पोलीस पण आहे, स्टील वी आर नॉट गेटिंग टू फाइंड आउट द पर्टिक्युलर द पर्सन्स हु आर एंटरिंग विद इन द इंडिया. दीज आर द मेजर कन्सर्न्स. हे काय आत्ताच नाही झालेलं आहे. गुजरात हल्ल्याच्या वेळेस पण त्या प्रकार झालं होतं. 1993च्या बॉम्बलास्टमध्ये पण त्या प्रकारे बाहेरूनच लोक आले होते ना. मग अशा वेळेस आपल्याकडे एवढं बहुसंस्थानात्मक दृष्टिकोन असूनही सुद्धा का त्यांना कॅप्चर करू शकत नाही? का आपल्याकडं ड्रग्स आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर आर्म्स आणि ॲम्युनेशनच्या स्मगलिंग ऍक्टिव्हिटीज होतात? बिकॉज आपल्याकडे काय नाहीये, समन्वय नाहीये. कोणाकोणामध्ये? असलेल्या संस्थांमध्येच. इंडियन नेव्ही म्हणतं इट्स अ नॉट माय ज्युरिडिक्शन. कोस्ट गार्ड काय म्हणतोय, हे माझ्या परिघ क्षेत्रामध्ये येतच नाहीये. आणि मराईन पोलीस म्हणतो मला माहितीच नाही. हे बेसिक प्रॉब्लेम्स आहे ग्राउंड लेवलवरचे. एवढे मोठे प्रॉब्लेम्स आहे की आपण ते सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न जरी केला तरीही आपल्याला अजून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एकमेकांना कोऑर्डिनेटिंग करणं हा सगळ्यात मोठा काय आहे, डिफिकल्ट टास्क आहे. मेन्शन करा तिथं. दुसरं काय आहे, क्षमता तफावत. तेवढे क्षमतेने किंवा जेवढं आपल्याकडं क्षमता असायला पाहिजे, कोस्टल 7,500 किलोमीटरचा किनारा लाभलेला आपल्याकडं, बरोबर आहे. मग विचार करा 7,500 किलोमीटरचा एवढा किनारा लाभतोय आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या प्रकारची त्याची सुरक्षता जी करायची आहे ती सुरक्षता करत असताना पर्टिक्युलर आपल्याकडे भरपूर काय आहे, क्षमता नाही ना तेवढी. मग क्षमता नाही तर मग काय होतंय, तिन्ही बाजूनी समुद्र आहे आपल्याकडं, तरी वी आर स्टील नॉट गेटिंग द की आपल्याकडे तेवढी पॉवर, तेवढी कॅपॅसिटी, तेवढ्या सगळ्या गोष्टीचं असलेला इश्यूज आहे. दीज आर द मेजर रिझन्स. हे काय आहे, आव्हाने आहे. दुसरं काय आहे, विशाल आणि वैविध्यपूर्ण असलेली किनारपट्टी. जसं तुम्ही इकडे गेले ईस्टमध्ये तर आपली किनारपट्टी कशी आहे, दंतूर स्वरूपातली आहे. वेस्टमध्ये जा त्या प्रकारे सबमर्ज झालेली आहे. मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक स्टेटचं पण प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. मग ज्याच्यामध्ये तुमच्याकडे पर्टिक्युलर असलेला ईस्टमधले असलेला, जसं की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचा मराईन पोलीस वेगळं ऑपरेट करतोय. खाली जा केरळचा मराईन पोलीस काय करतोय, वेगळं ऑपरेट करतोय. इकडं तमिळनाडूचा मराईन पोलीस वेगळा आहे. समन्वय आहे का यांच्यामध्ये? पण नाहीये. मग एक लॉ आहे का यांना बांधून ठेवणारा? नाहीये.
मग अशा वेळेस आपल्याकडं भौगोलिक दृष्ट्याही देखील त्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करणं किंवा त्या सगळ्या गोष्टीचं असलेलं प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणं हा आपल्याकडे सगळ्यात मोठा काय आहे, चॅलेंजेस आहे. त्याच्यानंतर काय आहे, तांत्रिक एकत्रीकरण. आपल्याकडं सायन्स अँड टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलपमेंट जरी झाली असेल तरीही आपण टेक्नॉलॉजिकली एवढा साऊंड आहोत का की ज्याच्या माध्यमातून आपण सगळं टेक्नॉलॉजिकली एकाच ठिकाणी करू शकतोय. हां, आता भारत गव्हर्नमेंटनी त्या प्रकारचं असलेलं स्पोक आणि हॅक नावाची असलेली कॉन्सेप्ट तिथं आणलेली आहे. मग स्पोक आणि हॅक नावाच्या कॉन्सेप्टमध्ये आपण काय करतोय, तर सेंट्रलाइज ऑथॉरिटी आपण तयार करतोय. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचं असलेलं इथं काय असणार आहे, इंडियन नेव्ही असणार आहे. हे स्पोक म्हणतो ना आपण, स्पोक सायकलचे स्पोक असतात बघा. मग सेंट्रल ऑथॉरिटी सगळ्यांसोबत काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. इंडियन नेव्ही महाराष्ट्राच्या मराईन पोलीस सोबत करेल, इंडियन नेव्ही तुमच्या गुजरातच्या पोलीस सोबत करेल, इंडियन नेव्ही कोणासोबत करेल, तमिळनाडूच्या. म्हणजे सेंट्रलमध्ये आपण काय करतोय, ऑथॉरिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की हे सगळ्या गोष्टी आपण इनिशिएट केलेले आहे. आलं लक्षात हे. त्याच्यानंतर किनारी समुदायाचा काय करतोय, आपण सहभाग आणण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात मोठा, आपण लोकलाइट्सला विश्वासात घेत नाहीये. आणि मला एक सांगा, जेव्हा स्मगलिंग वाढते, जेव्हा तुमच्या असुरक्षिततेची भावना वाढते किंवा असुरक्षितता तिथे वाढते, सगळ्यात मोठा कारण काय माहितीये, तुम्ही लोकलाइट्सला विश्वासात घेत नाही. त्यांची हिंमत कधी वाढती, ज्यावेळेस त्यांना सपोर्ट करणारे कोण असतात, लोकलाइट्स असतात. मान्य करता की नाही, ते कधी एंट्री करू शकणार आहे, त्यांना कुठेतरी रस्ता माहिती पाहिजे ना. लूप होल्स एवढे फाइंड आउट होतात की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये, आता जसं की उदाहरणार्थ काल परवाच्याच असलेल्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं, आपल्या भारत देशाच्या कोस्टल सिक्युरिटीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की भारत सरकारने आत्तापर्यंत जे मासेमारी करणारे लोक आहे ना, त्या मासेमारी करणाऱ्या लोकांना विश्वासात न घेता, त्यांच्या डेव्हलपमेंटकडे न लक्ष देता आपल्याकडे फक्त कोस्टल सिक्युरिटीच्या असलेल्या पोलिसांवर जास्त फोकस केलाय. पण प्रॉब्लेम इज दॅट की आपल्याकडं मासेमारी करणाऱ्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे. का? कारण की त्यांना फक्त 4 महिनेच त्या प्रकारे मासेमारी करता येतात. इतक्या दिवस काय करतात ते, उपासमार, बेरोजगारी. परिणाम स्वरूप त्यांनी विविध प्रकारच्या मार्गांचा काय केलेला आहे, अवलंब केलेला आहे. म्हणून तर बघा ना, कदाचित तुम्हाला माहिती असेल, मत्स्य संपदा योजना, सागरमाला प्रोजेक्ट, हे अशा आपण इनोव्हेशन का आणतोय, कारण की कोस्टल रिजनला आपल्याला काय करायचं आहे, सिक्युअर्ड करायचं आहे बाय वे ऑफ इकॉनॉमिकली. कळते का हे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम काय आहे की लोकल समुदायांना तुम्ही काय करत नाहीये, कन्सिडर करत नाही. समजतंय का हे. अशा पद्धतीने हे सगळी काय आहे, आव्हाने आपल्याला तिथं दिसून येत आहे. समजतंय. मग अशा पद्धतीने तुम्ही ते लिखाण करू शकता. निष्कर्ष काय आहे, निष्कर्ष, भारताची बहुसंस्थानात्मक किनारी सुरक्षा चौकट ही सागरी धोक्याची एक आवश्यक जटिल प्रतिसाद आहे, परंतु तिचे यश गंभीर अंमलबजावणी आव्हानांतर मात करण्यावर अवलंबून आहे. नौदल, तटरक्षक दल आणि मराईन पोलीस त्रिस्तरीय प्रणाली व्यापक व्याप्ती प्रदान करते, परंतु कमकुवत समन्वय, संसाधनाची विषमता आणि अधिकार क्षेत्रातील असलेला गोंधळ हा सगळा प्रॉब्लेम्स क्रिएट करतो आपल्याकडं किनारी सुरक्षेअंतर्गत. कळालं हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की आपल्या भारत देशाच्या असलेल्या किनारा सुरक्षेसाठी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इश्यू झालेला दिसून येतोय. हे तर लक्षात हे. समजते.